स्वामी भक्तांची परीक्षा का घेतात? आजचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा का घेतात? अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते स्वामींची भक्ती सुरू करतात, तेव्हा अचानक आयुष्यात अडचणी येऊ लागतात. कामं अडकतात, मन अस्वस्थ होतं आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. मनात प्रश्न येतो, स्वामींवर विश्वास ठेवूनही आपल्याला त्रास का होतो? आज आपण यामागचं खरं कारण समजून घेणार आहोत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतात, पण कधी कधी ते भक्तांची श्रद्धा आणि विश्वास किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी परीक्षा घेतात. शिक्षक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात, तसंच स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. ती परीक्षा शिक्षा नसते, ती भक्ताला मजबूत धैर्यवान बनवण्यासाठी असते. कारण स्वामींना माहीत असतं, आयुष्यात अजून खूप मोठ्या गोष्टी येणार आहेत. जेव्हा स्वामी परीक्षा घेतात तेव्हा आयुष्यात काही गोष्टी घडतात. कामं अचानक अडकतात, आर्थिक समस्या येतात, मन खूप अस्वस्थ होतं, काही लोक आपल्यापासून दूर होतात. या सगळ्या गोष्टींमुळे भक्तांचं मन खचायला लागतं. पण त्यावेळी स्वामी आपल्याला सोडत नाही, ते फक्त आपण किती विश्वास ठेवतो हे पाहत असतात. जो भक्त कठीण काळात स्वामींचं नाव घेतो, जो भक्त कठीण काळात स्वामींवर विश्वास ठेवतो, त्याच्यावर स्वामी प्रसन्न होतात. अनेक भक्त सांगतात की कठीण काळानंतर अचानक त्यांची समस्या सुटली. कधी योग्य माणूस भेटतो, तर कधी नवीन काम मिळतं, तर कधी परिस्थिती अचानक बदलते. स्वामी समर्थ नेहमी एकच संदेश देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच किती अडचणी आल्या तरी घाबरू नका, स्वामींवर विश्वास ठेवा. कठीण काळ हा कायमचा नसतो, तो फक्त आपल्या श्रद्धेची परीक्षा असते. तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी चालू असतील तर निराश होऊ नका. कदाचित तो काळ स्वामींच्या परीक्षेचा असू शकतो. स्वामींचं नाव घ्या, सकारात्मक राहा आणि श्रद्धा ठेवून पुढे चला. कारण स्वामींच्या प्रत्येक परीक्षेनंतर कृपा आणि आशीर्वाद नक्कीच मिळतात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.